सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांनी समाधी घेतली त्या दिवशी नेमकं काय घडलं? त्या दिवशी शंकर बाबा हे ढेकणे मामांच्या घरामधील एका खोलीमध्ये पद्मासन अवस्थेमध्ये बसले होते. पहाटे 4 वाजता हा शंकर बाबांचा खोलीमधून आदेश आला की पुढील सोय करा, आता ही आत्मज्योत बाहेर पडत आहे. आणि त्या क्षणीही शंकर बाबांनी शरीर सोडण्याची लीला केली. यानंतर शंकर बाबांचा पवित्र देह पुढील 3 दिवस ढेकणे मामांच्या घरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. या 3 दिवसांनंतर बाबांच्या पवित्र देहाची महानिर्वाण यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा ढेकणे मामांचं निवासस्थान बाबोगेनहो चौकातून काका हलवाई दत्त मंदिरावरून, ग्लोबल टॉकीज वरून, अक्कलकोट स्वामींचा मठ पुणे, मारुती भिकारदास पर्वती, अरणेश्वर पद्मावती वरून धनकवडी येथे, जेथे आज सद्गुरू शंकर बाबांची ही समाधी आहे, तेथे आणण्यात आला. या धनकवडीमधील एका वटवृक्षाखाली बाबांचा देह ठेवण्यात आला आणि त्यावेळी बाबांनी सर्व भक्तांना हनुमंतरायाच्या रूपामध्ये दर्शन दिलं व सर्वांना सांगितलं की जसा हनुमान हा चिरंजीव आहे तसाच मीही चिरंजीव आहे. मी तुम्हाला सोडून कुठेही गेलेलो नाही. आणि खरं शंकर बाबा आपल्याला सोडून कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी आहेत. ज्या दिवशी शंकर बाबांनी समाधी घेतली तो दिवस होता वैशाख शुक्ल अष्टमी. ते साल होतं 1947. आणि याच दिवशी शंकर बाबांनीही आपलं शरीर सोडण्याची लीला केली. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.